मराठी व्याकरण वाक्याचे प्रकार. परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी विचारला जाणारा हा प्रश्न 2 प्रकारे विचारला जातो. एक, दिलेले वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे हे ओळखायचं असतं, आणि दुसरं, दिलेल्या वाक्याच्या समोर वाक्याच्या दुसऱ्या प्रकारचं नाव दिलेलं असतं, त्यामध्ये परिवर्तन करायचं. आज आपण पाहणार आहोत की दिलेले वाक्य वाक्याच्या कोणत्या प्रकारातलं आहे हे ओळखायचं आहे. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत की वाक्य म्हणजे काय. शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य. शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य. आता वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत. एक आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य, चौथा आहे उद्गारार्थी वाक्य. असे एकूण 4 प्रकार तुमच्या अभ्यासासाठी आहेत. आता आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की विधानार्थी वाक्य म्हणजे काय. ज्या वाक्यात एक सरळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये एक सरळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. सरळ विधान, सिंपल स्टेटमेंट. म्हणजे बघा आता विधानार्थी वाक्य. माझे वडील आज परगावी गेले. एक विधान केलेलं आहे, माहितीही दिलेली आहे परगावी जाण्याची. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे, म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. असेच काही उदाहरण आपण पाहणार आहोत. मी दररोज शाळेत जातो. बघा इथेही माहिती दिलेला आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. तेजस खूप हुशार आहे. इथेही माहिती दिलेली आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. सोनल खूप काम करते. इथेही माहिती दिलेली आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. विशाल निबंध पाठ करतो. इथेही माहिती दिलेली आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. आज माझी परीक्षा आहे. इथेही माहिती दिलेली आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे, म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. आता विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे होकारार्थी वाक्य, दुसरा आहे नकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्यामध्ये क्रियापद होकारार्थी असतं आणि नकारार्थी वाक्यामध्ये क्रियापद नकारार्थी असतं. आता बघा, गोविंदा अभ्यास करतो. क्रियापद होकारार्थी आहे, परंतु माहिती दिली आहे त्यामुळे वाक्य विधानार्थी आहे. तेच आपण नकारार्थी मध्ये पाहिलं तर त्याचा मुलगा मुळीच अभ्यास करत नाही. क्रियापद नकारार्थी आहे आणि माहिती दिली असल्यामुळे वाक्य विधानार्थी पण आहे. तर होकारार्थी वाक्यांना करणरूपी तर नकारार्थी वाक्यांना अकरणरूपी वाक्ये असे म्हणतात. होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्यात रूपांतर करत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल. क्रियापद होकारार्थी असेल तर ते नकारार्थी होते. वाक्यात विरुद्धार्थी शब्द शोधावा. वाक्याचा अर्थ कधीही बदलता कामा नये. या 3ही मुद्द्यांना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता पुढे पाहणार आहोत त्यांची उदाहरणे. एक पहा, कधीही चांगले वागावे. कधीही चांगले वागावे क्रियापद होकारार्थी आहे. आता तेच वाक्य नकारार्थी करत असताना काय आहे, कधीही वाईट वागू नये. चांगले या शब्दाला विरुद्धार्थी शब्द शोधला आपण वाईट, आणि क्रियापद होकारार्थी होते ते नकारार्थी केलं.
मला हे चित्र पसंत आहे. आहे नाही. पसंत नापसंत म्हणजे मला हे चित्र नापसंत नाही. ते काम खूप मोठे आहे. मोठे लहान आहे नाही. बघा किती सिंपल आहे. ते काम खूप मोठे आहे, ते काम लहान नाही. तुमच्या समोर हे तिन्ही वाक्य आहेत आणि परिवर्तन केल्यानंतर सुद्धा त्या वाक्यांचा अर्थ बदलला नाहीये, तोच राहिलेला आहे. म्हणून होकारार्थी वाक्य नकारार्थी करत असताना किंवा नकारार्थी वाक्य होकारार्थी करत असताना वाक्याचा अर्थ बदलू नये, हे लक्षात ठेवावे. आता आपण वाक्याचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. आपण काही उदाहरण पाहू. विमान प्रवास कोणाला आवडत नाही. कोणाला या शब्दामुळे प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. कोण या शब्दामुळे प्रश्न विचारलेला आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे. घर गावाबाहेर का घेतले नाही. का या शब्दामुळे प्रश्न विचारलेला आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे. आपल्याला कुठे जायचं आहे. कुठे या शब्दामुळे प्रश्न विचारलेला आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे. तुला कोणता विषय आवडतो. कोणता या शब्दामुळे प्रश्न विचारलेला आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे. आता आपण तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत, उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये एखादी भावना दर्शवणारा उद्गार असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये एखादी भावना दर्शवणारा उद्गार असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिले जाते. कधी उद्गारार्थी शब्दाच्या पुढेही चिन्ह दिले जाते. इथे पाहत आहोत आपण, किती सुंदर आहे मराठी भाषा. अबब, केवढा मोठा हा साप. आहा हा, किती सुंदर देखावा हा. किती उंच आहे ही इमारत. किती सोपी कविता आहे ही. या प्रत्येक वाक्यातून भावना दर्शवणारा उद्गार निघतो, म्हणून हे वाक्य उद्गारार्थी आहेत. आता पुढे पाहणार आहोत आपण आज्ञार्थी वाक्य. शेवटचं आपण पाहणार आहोत आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यामुळे आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी अर्थाचा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. परत एकदा ऐका वाक्य. ज्या वाक्यामुळे आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी अर्थाचा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आपण काही उदाहरण पाहू त्यांची. सुट्टीत भरपूर वाचन करा. नियमित शाळेत जा. खूप शिक, खूप मोठा हो. परमेश्वर तुमचे भले करो. प्रवासात भरभरून बोला. या प्रत्येक वाक्यामध्ये एक आज्ञा केलेली आहे, म्हणून हे वाक्य आज्ञार्थी आहे. आता आपण पाहणार आहोत की आपण 4 प्रकारांना पाहिलं. एक आहे विधानार्थी वाक्य, दुसरं होतं प्रश्नार्थी वाक्य, तिसरं होतं उद्गारार्थी वाक्य आणि चौथं होतं आज्ञार्थी वाक्य. तर तुमच्या समोर बघा, एक 5 वाक्य मी दिलेले आहेत आणि हे 5ही वाक्य वाक्याच्या कोणत्या प्रकारातलं आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. ही खूपच मानाची गोष्ट आहे. दुसरं वाक्य, किती सुंदर आहे ही ज्योत. तिसरं वाक्य, प्रवासात भरभरून बोला. चौथं वाक्य, आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो. 5वं वाक्य, मुलांनो अभ्यास करा. आता बघा, तुम्ही त्याच्या मनामध्ये जे आन्सर तयार केलेला आहे, उत्तर तयार केलेलं आहे, हे बरोबर आहे की नाही आपण पाहूया.
ही खूपच मानाची गोष्ट आहे. एक विधान केलेलं आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे, म्हणून हे वाक्य झालं विधानार्थी वाक्य. किती सुंदर आहे ही ज्योत, एक मनातील भावना दर्शवले गेलेले आहे, म्हणून हे वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य. प्रवासात भरभरून बोला एक आज्ञा केलेली आहे, म्हणून हे वाक्य झालं आज्ञार्थी. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो? प्रश्न विचारलेला आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. मुलांनो, अभ्यास करा, एक आज्ञा केलेली आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे, म्हणून हे वाक्य झालं आज्ञार्थी वाक्य. तर असे एकूण 4 प्रकार आहेत: प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. या 4ही वाक्यप्रचारांचा आपण अभ्यास केला.